भाग्यश्री ओगले. मी TK टँकर्स अशी शिपिंग कंपनी आहे त्याच्यामध्ये फर्स्ट इंजिनियर म्हणून काम करते. माझे वडील चीफ इंजिनियर होते पूर्वी. तर लहानपणापासूनच मला असं वाटायचं की मला शिपवर जाऊन काम करायचं आहे. तर म्हणून मला प्रोफेशनबद्दल तरी माहीत होतं, पण हे माहीत नव्हतं की शिपवर जाऊन मी एकटीच मुलगी असेल. कारण मी एक सांगते, जसं युनायटेड नेशन्स आहे ना, तसं इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन असतो शिपिंगसाठी. तर 10 वर्षांपूर्वी त्यांनी एक सर्वे काढला होता. तर त्यांच्या सर्वेप्रमाणे विमेन इन मॅरिटाईम इंडस्ट्री फक्त 0.01% होत होते. तर तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचा हाच एक मेजर स्ट्रॅटेजी होती की हाऊ टू इम्प्रूव्ह द नंबर ऑफ विमेन इन दिस इंडस्ट्री. पण मला एक सांगायचं आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये द बेस्ट पार्ट इज की तुमचं काम जे आहे इट्स अ हँड्स ऑन जॉब. तर ते खूप रिवॉर्डिंग वाटतं अँड इट्स अ व्हेरी सेफ फील्ड अँड इट्स अ व्हेरी रिवॉर्डिंग फील्ड. जे काही तुम्ही काम करता ते समोर आहे. तुम्ही लॅपटॉपवर वगैरे काम नाही करत, तुम्ही ॲक्च्युअल मशिनरीवर काम करतात. आणि मी जिथे काम करते त्याला इंजिन रूम म्हणतात. सो इट्स लाईक हँडलिंग अन एंटायर सिटी बाय इट सेल्फ. कारण आमच्याकडे आमचे जनरेटर्स असतात जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. मग आम्ही सी वॉटरहून फ्रेश वॉटर प्रोड्यूस करतो. अराउंड 500 टाईप्स ऑफ डिफरंट मशिनरी असतात. जसं आपल्या कारमध्ये वगैरे इंजिन असतं तसंच इंजिन, पण त्याच्याहून ॲटलिस्ट 10-20 टाइम्स बिगर इंजिन शिपवर असतं. तर त्याचं सगळं मेंटेनन्स वगैरे आम्ही करतो. तर मला आय लव्ह सेलिंग आणि आय वुड रेकमेंड दॅट every girl should know what this industry is about and come forward and join it. म्हणून मला ह्याच्यावर या सीफेअर आणि मी मागच्या 10 वर्षांपासून सेलिंग करते. मी संजीव ओगले, इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स पुणे ब्रांच याचा मी चेअरमन आहे. पुणे ब्रांचमध्ये आमच्याकडे 4 मोठ्या इन्स्टिट्यूट्स येतात, ज्या तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूट आहे, मॅनेट आहे, ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट आहे लोणावळ्याला आणि समुद्रा इन्स्टिट्यूट आहे. या 4ही इन्स्टिट्यूट्समध्ये या सगळ्यामध्ये ज्या मुलं आहेत जी इंजिनिअरिंग करतायत ते आमचे मेंबर्स आहेत आणि वी ट्राय टू हेल्प देम आउट इवन इन गेटिंग जॉब. परत त्यांना आम्ही मदत करतो फॉर काउन्सिलिंग अँड ॲडिशनली माझ्याकडे चार्ज दिलेला आहे जो आता DG शिपिंगने जो जास्त करून वुमन इन मर्चंट नेव्ही हा एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, जे IMO कडनं आलेला एक संदेश आहे त्यांना. त्याच्यामध्ये मी वुमन इन मर्चंट नेव्ही ज्या लेडीज विंग आहे इंजिनियर्सची, त्याचा पण मी चेअरमन आहे ऑल इंडियाचा. आणि जिथं वुमनला काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही पुण्याहून वी आर ट्राईंग टू हेल्प देम. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये आम्ही तिघांनी आणि जे 3 ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी पुण्यामध्ये जे मुलं मर्चंट नेव्हीमध्ये जाऊ इच्छित आहेत आणि ज्यांना कोणाला असा मदत लागत असेल की मर्चंट नेव्हीमध्ये माहीत नसेल का कसं जायचं, पुढचं आयुष्य काय आहे, त्यांच्या पेरेंट्सना आम्ही काउन्सिलिंग करतो. ते आमच्या ऑफिस आहे गुलटेकडीला, तिथं आम्ही चालवतो या गोष्टी. आणि इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्समध्ये आत्ता ऑल इंडिया 15,000 मेंबर्स आहेत आमचे. आणि पुण्यामध्ये आमचे जवळजवळ 350 मेंबर्स आहेत आणि 1500 स्टुडंट मेंबर्स आहेत. तर त्याच्यामध्ये आमचं बरंचसं काम चाललेलं असतं स्टुडंट विंगचं. आणि देन आय हँड इट ओव्हर टू कॅप्टन दीक्षित फॉर IMS डिटेल्स. गुड आफ्टरनून. मराठीत बोलू की इंग्लिशमध्ये? मराठी. ठीक. आजचा दिवस जो आहे तो इंटरनॅशनल सीफेअरर्स डे, जो 25 जूनला दरवर्षी साजरा केला जातो, त्यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. आता हल्ली रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एखादा दिवस असतो, फादर्स डे, मदर्स डे, टीचर्स डे वगैरे
तर तुम्हाला वाटेल हा त्यातलाच एखादा दिवस. पण यात थोडासा फरक आहे, तो असा की द डे इज मोर डेडिकेटेड टू सीफेरिंग प्रोफेशन दॅन टू सीफेरर्स वर इन्सिडेंटल. तर सीफेरिंग म्हणजे काय, लोक काय करतात तिकडे. आपली संबंध जगाची 90% आयात निर्यात म्हणजे पूर्ण व्यापार समुद्रातून चालतो. म्हणजे तुम्ही जर कल्पना केली की प्रत्येक देशाची ट्रेड, बाईंग, सेलिंग, एक्सपोर्ट, इम्पोर्ट याची तुम्ही टोटल केली तर मग तुम्हाला हा किती प्रचंड व्यवहार आहे याची कल्पना आहे. आणि आपल्या दृष्टीने आपला रोजच्या जीवनात संबंध येत नाही, पण तुम्ही एक कल्पना करा की आपलं पूर्ण तेलाची जी आयात आहे ती समुद्रावर अवलंबून आहे. ती जर एक आठवडा जरी बंद झाली तरी आपल्या देशात प्रचंड इमर्जन्सी निर्माण होऊ शकते. अन्नधान्य, डिफेन्स मटेरियल, जे आपले सप्लाय चेन जी आहे ती पूर्ण समुद्रातून शिपच्या मार्गाने चालवली जाते. तर वी आर अन इंटिग्रल पार्ट ऑफ नॉट ओनली इंडियाज इकॉनॉमी बट द वर्ल्ड इकॉनॉमी. आता याच्यामध्ये कोण कोण येतात. मर्चंट नेव्ही who are the carriers of ships, the defense navy, Indian navy, who protect our shores and protect our ships. आता सध्याचे हौतीचे जे अटॅक्स आलेले आहेत रेड सी मध्ये आणि जे पायरसीच्या जे केसेस घडत आहेत सोमालियाच्या बाजूला, तर आपल्या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याचं काम ही नेव्ही करते. कोस्ट गार्ड who protect our coast, marine police who protect inshore waters, and right from the cruise of super luxury cruise liners to right down to the tug master किंवा ते ड्रेजर्स, या सगळ्या बोटी ज्या असतात या सगळ्या आपापल्या परीने त्याला कॉन्ट्रीब्यूट करत असतात. दे आर ऑल सीफेरर्स. आणि ही नेव्ही कोणतीच मर्यादित नाही, याच्यामध्ये कोणीही जोडणार नाही. आमचा उद्देश म्हणजे क्रिएट अवेअरनेस ऑफ द ओशन्स अँड ओशन रिलेटेड मॅटर्स. फार फार जुना इतिहास आहे, त्याला मी सगळं बोलत बसत नाही. पण सुरुवातीला सेलिंग शिप्स असायच्या जेव्हा मशिनरी अजिबात नव्हती, आणि तेव्हा त्या कॅप्टनला अतिशय प्राधान्य असायचं काम करण्याच्या बाबतीत की नेव्हिगेशन त्या बोटीचं, त्या बोटीची डागडुजी, ती सगळी शिड कशी सांभाळायची वगैरे. त्याच्यानंतर स्टीमचा जन्म झाला, स्टीम शिप सुरू झाल्या आणि आता मोटर बस. आणि हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच की बोटीचं कॅप्टन होणं म्हणजे एक वलयांकित असता तुम्ही, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण काय नक्की काय, पण त्याच्या मागे हा सगळा इतिहास आहे. म्हणजे अगदी त्याचं तुमच्यापैकी काही लोकांनी पुस्तकं वाचली असतील की जेव्हा शिडाच्या बोटी चालायच्या तेव्हा त्या कॅप्टनला सगळे निर्णय घ्यावे लागायचे. आणि अशी परिस्थिती व्हायची कधी कधी की वाराच नाही, बोट थांबलेली असायची, काय करणार, वारा नाही तर बोट जाणार. आणि त्यातनं कसा मार्ग काढायचा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत. तेव्हा कम्युनिकेशन नव्हतं. आता कम्युनिकेशन मी कमाल केली, म्हणजे आपल्या खिशात मोबाईल फोन असतो तसा बोटीवरती पण वापरू शकते. बेटर करते आता बोटीवरती नुकतीच जाऊन आलेली, त्यामुळे कम्युनिकेशन किती सुधारलंय हे निश्चितपणे सांगू शकेल. आणि असं ते सगळं ट्रॅडिशनल आमचं एक व्हॅल्यू असलेलं एक प्रोफेशन आहे आणि त्याचं हेड ऑफ समजा मुंबईला आहे. आणि या बदलत्या काळाबरोबर इंजिनियर्सचं योगदान बोटीवरचं निश्चितपणे प्रचंड वाढलं. कारण सगळी मशिनरी आहे ती इंजिनियर्स चालवतात. त्याचं जे एक्झिक्युशन किंवा एक्झिक्युटिव्ह जॉब किंवा नेव्हिगेशन म्हणा ते अजून एक कॅप्टन लोक करतात. मूलतः त्यातला फरक आहे चीफ इंजिनियर आणि कॅप्टन म्हणा. इट इज अ ग्रेट टीम वर्क. म्हणजे त्या दोघांनी एकत्र येऊन काम केल्याचे आजच्या काळात मी बोट चालू शकणार नाही. आणि भाग्यश्री तुम्हाला त्याच्याबद्दल कदाचित सांगू शकेल की आजकालच्या दिवसात कशी बोट चालते.